तर फायनली मी माझं यूट्यूबचं पेमेंट घेऊन आलेले आहे, तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, काय करतो इकडे? काय स्वयंपाक करते का? एक गुड न्यूज आहे, काय युट्यूबचं पेमेंट जमा झालं. हो. यूट्यूबचं पेमेंट? हा. बापरे. चला तर मग फायनली घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि माझं पण आवरून घेते. कुठं जायचंय हे तुम्हाला तर माहितीच. आज सकाळी मला कोणता मेसेज आलाय, तर घाई खूप झालीये, खूप म्हणजे कधी एकदाच ATM मशीन मध्ये जातीये आणि कधी एकदाचे ते पेमेंट हातात घेते. अशी एवढी एक्साइटेड झाली ना, मी सांगू शकत नाही. तर घरातली फटाफट कामं आवरली. घरातली आज कामं आवरताना जरा काही घाई वेगळीच होती. पटापट आवरून घेतली कामं, माझं पण आवरून घेतले. चला तर मग जाऊयात, युट्यूबचं पहिलं पेमेंट काढायचंय आपल्याला. A few moments later. खूप दिवसापासून स्वप्न होतं ते आज सत्यात उतरलं. तर हे बघा, माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलंय, कसं आलंय हे मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहेच. तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्याच्या आधी पण माझे 1-2 चॅनल होते, पण काही माहिती नसल्यामुळं एवढं काही माहीत नव्हतं. आणि शेजारी पण असं कोण यूट्यूबर किंवा यूट्यूबमधली त्याला जास्त माहिती असेल अशी कोणच व्यक्ती नव्हती आमच्या इथे शेजारी राहणारी, त्यामुळे माहीत नव्हतं ना. तर 2-3 चॅनल माझे असेच बंद झाले. कधी दादू यायचा लाईव्हमध्ये, माझा छोटा मुलगा 2.5 वर्षाचा असल्यामुळे कधी कधी लाईव्हमध्ये यायचा, त्यामुळे माझे 1-2 चॅनल बंद झाले. आणि शेवटी मी ह्यांना हे मला म्हणायचे, माझे मिस्टर मला म्हणत होते की जाऊ दे विषय सोडून, तुला खूप आवड आहे पण आपल्याला सपोर्ट कुणाचा नाही, म्हणजे माहिती देणारं कोण व्यक्ती नाहीये, तर विषय सोडून. पण माझी खूप जिद्द होती की केलं तर मी यूट्यूबमध्येच करिअर करेल. तर ते मला म्हणायचे की आपल्याला शेती आहे, आपण शेती करूयात, त्याच्यावरती जास्त फोकस कर. तर मी म्हणलं ठीक आहे, मी करते शेती काम पण मी करेल, पण मला यूट्यूबमध्ये करिअर करायचं, त्यामध्ये मला कधी अडवू नका. तर मग त्यांनी मला बोलले की जाऊ दे, तुझी इच्छा आहे ना तर तू कर. मग त्यांनी पण असं त्यांच्या मित्रांमध्ये असं शोधायला सुरुवात केली की बाबा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असं कोण व्यक्ती आहे का की ज्याला यूट्यूब मधली सगळी माहिती असेल. तर शेवटी म्हणजे मी प्रत्येक वेळेस म्हणते की जी सिक्रेट व्यक्ती आहे, फायनली आम्हाला ती सिक्रेट व्यक्ती भेटली. त्यांनी आम्हाला खूप 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 समजून सांगितलं, म्हणजे क्षणागणिक आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा व्हिडिओ कसे बनवले पाहिजे, तुम्ही लाईव्ह घेताय, तुम्हाला चॅनल मॉनिटाईज करायचा आहे, कसा करायचा, लाईव्ह कशी घ्यायची, व्हिडिओ कसे बनवायचे, एडिटिंग कशी करायची, असं स्टेप बाय स्टेप ते आम्हाला शिकवत गेले. आणि दरवेळेस त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार आम्ही व्हिडिओ करत गेलो. तर फायनली 4 जूनला आपला चॅनल चालू केला होता. 5 नोव्हेंबर मध्ये आपला चॅनल मॉनिटाईज झाला. तर चॅनल मॉनिटाईज झाला, मी असं म्हणत नाहीये की हे माझ्या एकटीचं सक्सेस आहे, हे जी सिक्रेट व्यक्ती आहे त्यांचं पण खूप स्ट्रगल आहे. त्यांनी पण मला खूप मदत केली, माझ्या मिस्टरांनी पण मला खूप मदत केली, म्हणजे सपोर्ट केला की तू कर, मी आहे तुझ्यासोबत, तू कर. आणि क्षणोक्षणी सेटिंग कशा करायच्या, ते कसं करायचं, त्या सिक्रेट व्यक्तीने आम्हाला सांगत गेले आणि ते रूल्स ते फॉलो करत गेले. आणि फायनली आपला 5 नोव्हेंबरला चॅनल मॉनिटाईज झाला. तर चॅनल मॉनिटाईज झाल्यापासून की असं वाटायचं की चॅनल मॉनिटाईज झाला, हा बाबा आता झालं, आता काही स्ट्रगल नाहीये आणि आता काही अडचण नाही, आता चॅनल मॉनिटाईज झाला, आता पेमेंट वगैरे सगळं येणार, असं म्हणजे वाटायचं, पण माहिती नव्हती. मग त्यांनी सांगितलं की नाही, चॅनल मॉनिटाईज झाला, इथून तर घरी सुरुवात आहे तुमची, स्ट्रगल तर इथूनच सुरुवात झाले. मग व्हिडिओ बनवत गेले, लाईव्ह चालू असायची. तर लाईव्ह मध्ये माझं बोलणं लोकांना आवडायचं, सुपर चॅट मध्ये लोकांनी एवढं
खूप जास्त प्रमाणात सुपर चॅट करत गेली लोक, सुपर थँक्स केलं. शॉर्ट व्हिडिओ आवडायचे सगळ्यांना, तर त्या शॉर्ट व्हिडिओ मधनं सगळ्यांनी सुपर थँक्स केलं. लाईव्ह चालू असताना खूप लोकांनी, खूप म्हणजे भारतातून आणि भारताच्या बाहेरून म्हणजे देश विदेशातून सुद्धा खूप लोकांनी सुपर चॅट केलं. आणि मेन पॉइंट म्हणजे असा की मी कधी अपेक्षा पण केली नाही की काही लोक की मेंबरशिप घेतील, की अंदाज होता माझा की थोड्या प्रमाणात घेतील लोक, पण एवढा कधी विचार केला नाही की एवढी लोक मेंबरशिप घेतील. खूप लोकांनी मेंबरशिप घेतली. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं फायनली नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंत गुगल ॲडसेन्सला आपलं पेमेंट जमा झालं. तर म्हणजे मला असं वाटायचं की आता माझं पेमेंट येणार, पण ते अकाउंटला कधी जमा होतं हे माहीत नव्हतं. तर फायनली डिसेंबरच्या 23 तारखेला आपलं पेमेंट अकाउंटमध्ये जमा झालं. तर तुम्ही बघितलंच की आज सकाळी मला मेसेज आला होता, ते मी तुम्हाला दाखवलंच. तुमचं पेमेंट अकाउंटला जमा झालेलं आहे. खूप आनंद झाला होता की फायनली एवढं जे आतापर्यंतचं स्ट्रगल केलं त्याचं कुठंतरी यश मिळालं आपल्याला. हे बघा एवढं पेमेंट आलंय, तर मी तुम्हाला अमाऊंट किती आहे हे तर सांगू शकत नाही, पण हे तर नक्की सांगू शकते की एवढ्या पेमेंटमधनं मी 1.5 ग्रॅम तरी सोनं नक्की घेऊ शकते. आणि तुम्ही सगळ्यांनी जर असंच सपोर्ट करत राहिले तर लवकरच प्रत्येक महिन्याच्या पेमेंटला आपण 1 तोळा नक्की घेऊ, एवढं पेमेंट येईल मला तर वाटतंय. कारण एका महिन्यामध्ये, सुरुवातीलाच एका महिन्यामध्ये जर मी 1 ग्रॅम सोनं घेत असेल पहिल्या पेमेंटमध्ये, तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट जर असाच राहिला तर एका महिन्यामध्ये आपण 1 तोळा ही सोनं नक्कीच घेऊ. तर असाच सपोर्ट करत राहा. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं हे सक्सेस मला प्राप्त झालेलं आहे. तर धन्यवाद. सगळ्यांनी लाईक करा आणि चलो बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. चला बाय.